हॅलो डोक्याला शॉट नका देऊ फॅमिली. तर आपण आजच्या पार्टमध्ये कालचा जो एपिसोड झाला होता त्याचे काहीतरी फास्ट रिव्ह्यूज घेऊया. सॉरी मी थोडं एक दिवस लेट अपलोड करते व्हिडिओ, कारण तेवढा टाईम भेटत नाही लगेच त्याच दिवशी अपलोड करायला. तर मी काही पॉईंट्स काढलेले आहेत. तर आजच्या पार्टमध्ये आपण काल जे काय झालं त्याचे फक्त हायलाईट्स बघू, आणि त्याच्यामध्ये मी अजून एक नवीन गोष्ट स्टार्ट करते. ती तुम्हाला एंडिंगपर्यंत बघावी लागेल, ती तुम्हाला एंडिंगला कळेल की जो पण एपिसोड आपण बघणार आहे किंवा रिव्ह्यू करणार आहे तर त्याच्यामधले टॉप आणि ॲक्टिव्ह परफॉर्मरची नावं मी सांगते, आणि असे आपण प्रत्येक एपिसोडचे काढत जाऊया. तर कालच्या एपिसोडबद्दल बोलाल तर बिग बॉसने कालचा एपिसोड पाणी घालवूनच केलेला आहे. लिटरली ह्यांचे खायचे वांदे केले, पाण्याचे वांदे केले. त्याच्यामुळे लोक थोडी डिस्टर्ब वाटली कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला. आणि सर्वात जास्त डिस्टर्ब कोण असेल तर निकी तंबोळी आणि वर्षाताई. तर दोघींना इतका प्रॉब्लेम झाला होता. पण ऑब्वियसली यार, दिवसाला सकाळी उठल्या उठल्या पाणी नसेल तर कोण पण चिडचिड करेलच. तर कालच्या एपिसोडमधून कळालं आहे की एक कुठचा तरी छोटासा असा ग्रुप होताना दिसतोय आपल्याला. त्याच्यामध्ये अरबाज पटेल, सेकंड जान्हवी, निकी तंबोळी आणि वैभव चव्हाण जे आलेले आहेत. त्यांचा कुठेतरी मला काल ग्रुप होताना दिसतोय. त्यांचे वाईब्स मॅच होतात असं मला काल वाटलं. आणि सेकंड गोष्ट, काल ह्यांना सगळ्या गोष्टी फॅसिलिटीज मिळाव्यात म्हणून बिग बॉसने एक टास्क दिला होता की तुम्हाला 3 नावं सिलेक्ट करायची आहेत. त्याच्यामध्ये ज्यांचं डिसिजन मेकिंगमध्ये काहीच पार्टिसिपेट नसतात ते अशी लोकं तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर कुठेतरी मला काल ते फील झालं की सगळे लोक एका माणसाला टार्गेट करत होते, अँड दॅट वॉज सूरज चव्हाण, जो काय त्याचं नाव गुलीगतवाला. तर त्याचं ॲक्च्युली तो थोडा गावाकडून आलेला आहे असं वाटतं मला, आणि त्याच्यामध्ये त्याचं कम्युनिकेट करताना किंवा कोणत्या गोष्टीचं अंडरस्टँडिंग करताना तो त्या लेवलला करू शकत नाही आहे. पण त्याचा तो फॉल्ट नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्याला कोणीतरी असं टार्गेट करू नये असं मला वाटतं. आणि कालच्या एपिसोडवरून ओव्हरऑल आयडिया आली आहे की हे लोक त्याला आता कंटिन्युअसली टार्गेट करणार आहेत. तर आणि सर्वात भारी गोष्ट की पॅडी दादा जे होते आपले पंढरीनाथ, त्यांनी पॉईंट टू पॉईंट जिथे हेल्प लागेल तिथे त्याला हेल्प करत होते, त्याला समजवत होते. आणि त्याला पण नाही समजलं तर तो त्यांच्याशी फ्रीली येऊन विचारत होता, आणि ते एक चांगला पार्ट होता. तर त्याच्यामध्ये सेकंड नाव घेतलं होतं धनंजय पवार यांचं. तर मला नाही वाटलं त्यांचं डिसिजन मेकिंगमध्ये कुठेतरी लो आहेत ते, पण त्यांचा मनाचा मोठेपणा की हा टास्क कुठेतरी रद्द नको व्हायला किंवा कोणाचे खायचे वांदे नको व्हायला म्हणून त्यांनी ओके बोलले, आणि त्यांनी पॉईंट घेतला आहे, प्लस पॉईंट. तर अशा प्रकारे कालचा एपिसोड होता. आणि कालच्या एपिसोडमध्ये रात्रीचा पार्ट झाल्यानंतर मला वाटतं स्टार्टिंगलाच एपिसोडच्या कोकण हार्टेड गर्ल जी होती, तिचे सगळे लोक लिव्हिंग एरियामध्ये बसले होते आणि बाहेर येऊन तिने एक पॉईंट सांगितलं कॅमेऱ्यासमोर की कोणतं तरी एका मराठी कलाकाराची जागा खाल्ली आहे इरिनाने. आणि समवेअर ते मला खरं पण वाटतं आहे, कारण लँग्वेजचा इश्यू भयंकर येतो जर तुम्ही बाहेरच्या कोणत्या माणसाला आणलं बिग बॉसच्या घरामध्ये ज्याला मराठी येत नाही. आता आपण फक्त मराठी बिग बॉस बोलतो आहे, तर ज्याला मराठी येत नाही आहे किंवा समजत नाही, आणि अशा माणसांना जर तुम्ही बिग बॉसमध्ये आणलं तर प्रत्येक वेळी त्याला समजवण्यासाठी किंवा एखादा डिसिजन मेकिंग जिथे पॉईंट लागतो तर तिथे म्हणजे काल खूप लोकांनी, म्हणजे 2-3 लोकांनी मला वाटतं तिचं नाव घेतलं, आणि ते बरोबर होतं, कारण तिला तेवढी अंडरस्टँडिंग नाही आहे. आणि उगाच अशा ज्यांना समजत नाही आहे अशा लोकांना तुम्ही आणून ते कुठेतरी गेम खराब होतो कधी कधी, कारण जो व्यक्ती त्याला समजवतो आहे आणि तोच घराच्या बाहेर गेला तर मग काय करेल तो. तर त्याच्यामुळे ज्यांना समजते तर अशाच लोकांना आणा. कारण हिंदी बिग बॉसमध्ये पण मला वाटतं कोणतरी लास्ट टाईम आणलं होतं, तर त्यांचं पण सेम होत होतं की त्यांना बोलायचं वगैरे समजायचं वगैरे खूप इश्यू येत होतं, आणि तरी पण ते राहत होते गेममध्ये. जर गेम चांगले खेळत आहेत, त्यांना भाषा कळाली, थोडंफार समजते, इन्व्हॉल्वमेंट आहे, तर ते ओके. पण तुम्हाला समजत नाही, कधी समजतच नाही, आणि मग तुम्ही पार्टिसिपेट करायला पण कुठेतरी घाबरता प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि असे लोक ओपन अप होत नाही लवकर. तर तो एक पॉईंट आहे. आणि सेकंड, कालच्या एपिसोडमध्ये
एकतर डिसिजन मेकिंग झाला पार्ट, तो झाला. खाण्याचे वांदे झाले होते भयंकर लोकांचे. आणि कालच्या एपिसोडमधला टॉप परफॉर्मर किंवा मला जे ॲक्टिव्ह वाटले कालच्या एपिसोड, काल तर गेम नव्हता, फर्स्ट एपिसोड होता तो. आणि मी कालच्या एपिसोडला रेटिंग देते. इट वॉज 50-50 आउट ऑफ 100. त्याच्यामध्ये असं काही वाववालं फिलिंग नव्हतं. आणि तो फर्स्ट एपिसोड होता, त्याच्यामुळे सगळे सेटल होत आहेत. बिग बॉस पण लिटल बिट थोडावाला काहीतरी असा गेम देतो आहे, त्याच्यामुळे 50-50. ओके. आणि परफॉर्मर जर विचारला तर जो पुढे येऊन ॲक्टिव्हपणे काहीतरी करतो आहे, जिथे रॉंग वाटतं रॉंग बोलतो आहे किंवा काहीतरी रिक्वेस्ट करतो, त्याच्यामध्ये मला वर्षाताई वाटल्या. सेकंड मला धनंजय पवार वाटले. निक्की तंबोळी ओके ती स्वतःचं पॉईंट्स मांडत होती, ती स्वतःबद्दल सांगत होती. ओके, तर मला हे टॉप किंवा म्हणजे ॲक्टिव्ह जे लोक आहेत कालच्यानुसार, आणि धनंजय पवार ऑब्वियसली, तर हे लोक मला वाटले की ते पुढे येऊन काहीतरी पॉईंट्स स्वतःचे सांगत होते, बोलत होते. तर हे होते आजच्या एपिसोडचे परफॉर्मर. तर आज आपण बघूया, म्हणजे उद्या तुम्ही बघणार, मी आज एपिसोड बघणार आहे, की कोण कशी इन्व्हॉल्वमेंट देते आजच्या एपिसोडमध्ये आणि काय राडे होणार आहेत ते. तर असंच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.